नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही। म्हणून आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा। स्वामी, मनाच्या गाभाऱ्यात सदा तुमचा वास असू द्या। अखेरच्या श्वासातही स्वामी महाराज तुमचेच नाम असू द्या। स्वामी महाराजांना आपल्या भक्तांच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, आपण आज ते या व्हिडिओमधून बघणार आहोत। सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही आपल्या भक्तांचा आळशीपणा आवडत नाही। सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या भक्तांनी लाचार होऊन जगलेले कधीच आवडत नाही। सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या भक्तांचा झालेला अपमान कधीच सहन होत नाही। स्वामी समर्थ महाराजांना स्वामी भक्तांनी जिथे आपल्याला किंमत नाही तिथे गेलेलं मुळीच आवडत नाही। ज्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत त्या गोष्टी जर स्वामी भक्तांनी केल्या तर स्वामी त्यांना चांगला जीवनाचा धडा दाखवतात। आपण पुन्हा त्या वाटेवर कधीच जाऊ शकत नाही। स्वामी आई इतकी प्रेमळ आहे की तिला आपल्या भक्तांवर झालेला अन्याय कधीच सहन होत नाही। जन्मदात्या आईला आपल्या लेकराला काटा टोचलेला चालत नाही, पण आपल्या स्वामी आईला आपल्या लेकरांच्या वाटेत काटा झालेला चालत नाही। तुम्ही स्वामी भक्त असून सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही तुमचे भाग्य समजा। नक्कीच तुमच्यासाठी स्वामींनी काहीतरी चांगली योजना करून ठेवलेली आहे। स्वामी कायम म्हणत असतात, छोट्याशा थेंबात सुद्धा अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते। त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका। माझ्यावर विश्वास ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे ब्रीदवाक्य आपल्याला स्वामींचं कायम आठवणीत येतं। आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते। स्वतःचा शोध घ्यायला शिका, नवीन काहीतरी शिका। कोणी तुम्हाला वेळ नाही देत, तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो। अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत। कधीही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका। संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा। मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा। फक्त ध्येय गाठणे हे लक्षात ठेवा। म्हणतात ना, शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच। स्वामी कायम म्हणतात, अशक्य असे काहीच नसते। मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा। स्वामी म्हणतात, न कळत तुझ्या समोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस ते सर्व खरं होईल।